ऐरोलीतील शिवसेनेचे सेक्टर नंबर युवकांचे नेतृत्व करणारे असे समाजसेवक शिवसेनेचे नवी उपशहर प्रमुख कैलास सुदाम काटे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात सक्रिय असलेल्या कैलास सुदाम काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून तो साजरा करण्यात आला। ऐरोली नगरात अनेक वर्षापासून असणारं वृद्धाश्रम यमाई देवी या वृद्धावस्थेत असलेल्या त्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला। ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन ही सन्मान केला। काटे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटपही करण्यात आले। ऐरोलीतील सेक्टर 4 मध्ये असणारं गणपतीचे मंदिर आहे। या गणपतीच्या मंदिरात महाआरती घेण्यात आली। तसेच बाजूलाच असणाऱ्या बुद्ध विहारात धम्मपूजन केले। कैलास सुदाम काटे यांनी त्यांच्या कुटुंब व मित्र परिवारासोबत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला। यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली। ऐरोलीतील सेक्टर 4 परिसरातील 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. तुम्ही किती पण लाईट घालवा, दादाचा बर्थडे होणार। हॅपी बर्थडे डिअर दादा। आज कैलास काटेंना 42 वर्ष पूर्ण होत आहे। आपल्या जीवनामध्ये त्यांनी
समाजाच्या हिताचं समाजाच्या कल्याणाचं काम केलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी ज्या ज्या योजना आखल्या त्या आमच्या खाण्यापर्यंत येत आहेत. आम्ही नेरूळमध्ये राहत जरी असलो तरी कैलास काटे काय काम करतो आहे, समाजाच्या हिताचं करतोय, समाजाच्या दुष्परिणामाचं काम करतोय, याची सुद्धा यादी आमच्याकडे येते. कैलास काटे हा दिसायला छोटा आहे पण काम करण्याची जी भूमिका आहे त्याची फार मोठी आहे. जनमानसामध्ये त्याचा चांगला कौल आहे. या विभागामध्ये तो काम करतो याची जाणीव आम्हाला होते. त्यामुळे त्याच्या आमंत्रणाला मान देऊन आम्हाला यावं लागतं. कारण कार्यकर्ता म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांना काम करणारा कार्यकर्ता हा निश्चित आवडत असतो आणि त्याच्या कलागुणाने तो काम करत असतो आणि त्याची ओढ आमच्याकडे येते आणि त्यामुळे आम्हाला त्याच्या वाढदिवसाला यावंच लागतं. खऱ्या अर्थानं मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि सदैव तुम्ही काम करत राहा. तुमची प्रगती आणि उज्ज्वल भविष्य तुमच्या कामानं ठेवलेलं आहे. तुम्ही जेवढं काम चांगलं करा तेवढे समाजाला तुम्हाला चांगले बेरजेचे राजकारण केलं जाईल. समाज तुमच्याकडे बघायची भूल घेतो आहे. समाजाची दृष्टिकोन असा आहे की जो काम करेल तो आमचा आहे आणि असाच नेता ते शोधतील. आपण काटेसाहेब तुम्ही काम करत राहा. समाजामध्ये आपली कल्याणाची भूमिका मांडण्याचं काम करतील. मी जास्त न बोलता माझ्या खरे कुटुंबाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना अधिकाराची शुभेच्छा देतो. आपण सदैव उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा हीच आमची आशा आहे. इथे ठेवतो. हिंद करू. आता दोष आमचा आहे का त्याचा आता आम्हाला माहिती आहे. कैलास काटे यांच्या बर्थडेच्या निमित्त आज त्यांनी खूप चांगला कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमासाठी की बऱ्याच लोकांनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित राहिले आणि तसंच आम्ही माजी सैनिक असल्यामुळे आमची पण त्यांना की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून इथं बोलावले गेले आणि आमचे त्यांनी स्वागत केले आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त माझे व माझ्या परिवारांच्या वतीने त्यांना की उदंड आयुष्य लाभो आणि खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे कैलास सिंदूर ऑपरेशनबद्दल त्याने आमचं स्वागत केलं आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आम्ही पुष्कळ अभिनंदन करतो. नमस्कार, मैं संगीता दुबे. कैलाश दादा जो यहाँ पे हमारे सेक्टर 4 में बहुत अच्छे काम कर रहे हैं. जैसे आज हम लोगों ने शुरुआत की, वृद्धाश्रम में हम लोग गए और जो वृद्ध लोग हैं या मानसिक तौर पे जो बीमार हैं उनके साथ हम मिले, उनके साथ में हमने जन्मदिन साजरा किया. बहुत हमको दिल से खुशी हुई उस बारे में. और अभी जो हम लोगों ने जैसे प्रोत्साहन दिया, 10वीं के जो छात्र थे जो अच्छे मार्क्स से पास हुए उनको आगे बढ़ने के लिए प्रेरणा दी, उसके लिए भी कैलाश दादा का बहुत बहुत धन्यवाद है. और मैं अपना शुभेच्छा देना चाहूँगी कैलाश दादा को कि उनका जो जन्मदिन है आज वो हज़ारों साल तक ऐसे ही अच्छे से खुशी खुशी जिए, यही मेरी मनोकामना है. सर्वप्रथम मी वर्षा अभ्यंकर श्री कैलास काटे साहेबांचा वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देते सर्व मंडळाकडून. तसंच आम्ही त्यांचा वाढदिवस आज एक आश्रमामध्ये जाऊन, वृद्धाश्रमामध्ये गेलेलो आणि तिथे जाऊन त्यांना चांगलं साहित्य वाटप केलेलं आहे आणि त्यांच्या ह्याच्यानुसार मार्गदर्शनाखाली आम्ही पण त्यांच्या ह्याच्या कार्यामध्ये सतत भाग घेतो आहोत. आणि त्यांनी ह्या वर्षी 10वी आणि 12वीचे जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांचा सत्कार केलेला आहे. असंच त्यांच्याकडून सतत कार्य घडत राहो हीच सदिच्छा आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मी कैलास काटे भाऊ यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज त्यांनी वाढदिवसानिमित्त बरेच उपक्रम राबवलेले आहेत. उदाहरणार्थ सिंदूर ऑपरेशन ऐतिहासिक विजय झाला त्याबद्दल माजी सैनिकांचा सत्कार, त्याचप्रमाणे 10वी 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांचाही सत्कार सोहळा आज त्यांनी केलेला आहे. आणि वृद्धाश्रममधील नागरिकांना जीवनवस्तू यांचंही वाटप त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते. वाढदिवस साजरा करत असताना एक विलक्षण असा आणि वेगळा असा एक आनंद आज होतो आहे. त्याचं कारण म्हणजे असं आहे की आज नुकताच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हे जे यशस्वीरित्या पार पडलं आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही या शूरवीरांचा मान म्हणून आपल्या विभागातील जे माजी सैनिक आहेत
माननीय UP भोसले साहेब आणि आमचे साहिल साहेब यांचा इथे आम्ही सत्कार घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्या विभागातील जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे अशा मुलांचासुद्धा आम्ही गुणगौरव केलेला आहे. आणि एकदम आमच्या वाढदिवसाचं एकदम वैशिष्ट्य आणि वेगळंपण म्हणजे की शारीरिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या जे मतिमंद आणि अशी जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जाऊन आम्ही जो आज वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसाची जरा आम्हाला काय वेगळीच मजा आली. आणि कारण कसं आहे माहिती आहे का, आपण सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य लोकांमध्ये आपला एक वाढदिवस साजरा करत असतो, परंतु समाजापासून थोडे अलिप्त असलेली जी अशी व्यंग असलेली जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर वाढदिवस करण्याचा जो आनंद आहे तो थोडा वेगळाच आहे. त्यामुळे आज माझ्या पूर्ण एंटायर टीमने माझ्या पूर्णच कार्यकर्त्यांनी आम्ही तिकडे जाऊन तो आनंद व्यक्त केला. त्याच्याच नंतर मी आज माझ्या ह्या वाढदिवसानिमित्त आमच्या विभागातील सर्व लोकांना आवाहन करतो आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शालेय किंवा हॉस्पिटलच्या रिलेटेड किंवा कुठल्याही पद्धतीची मदत असेल तर हा कैलास काटे तुमचा हक्काचा कार्यकर्ता, तुमच्या हक्काचा सेवक तुमच्यासाठी सदैव 24 तास अवेलेबल आहे. तुम्ही कधी या, तुमची कामं होतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद.